नुकतंच स्वर्गवासी यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केलं। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे यशवंत विचार म्हणजे लोकांचा कल्याणाचा विचार, लोकांचा हित जोपासणारा विचार, हे यशवंत विचार म्हणतात। पण ह्या मला आता काल कळालं की सातारा लोकसभा मतदारसंघात 4 सभा देण्यात आल्यात। आता हे कुठले यशवंत विचार सांगणार मला समजत नाही। भ्रष्टाचाराला जर दडवणं हे म्हणजे काही यशवंत विचार नाही आहेत। भ्रष्टाचाराचं समर्थन करणं हे यशवंत विचार कदापि होऊ शकत नाही। आणि त्यामुळं जसं आज 4 सभेचं नियोजन केलं आहे त्यावेळेससुद्धा जावळीमध्ये पोटनिवडणूक बऱ्याच वर्षापूर्वी जावळीमध्ये आमदारकीची पोटनिवडणूक लागली होती। त्या ठिकाणी सुद्धा आमदारकीच्या एवढ्या छोट्या मतदारसंघात सुद्धा 20हून अधिक यशवंत विचाराच्या सभा घेण्यात आल्या। पण ते त्या यशवंत विचारांशी संलग्न नसल्यामुळं तिथंसुद्धा यशवंत विचारांचा जो उमेदवार होता त्याच्या विरोधात त्यांनी 20 सभा घेतल्या, तोच विजयी झाला। आणि इथं माझं तर म्हणणं आहे एवढ्या छोट्या मतदारसंघात जर आपण 20 सभा घेत आहे तर माझं तर म्हणणं आहे की 20 काय तुम्ही 4 नाही 40 यशवंत विचारांच्या सभा घ्या, पण भ्रष्टाचार दडून जाणार नाही। आणि निश्चय हा लोकहिताचा यशवंत विचारांचा होणार आवर्जून या ठिकाणी सांगू शकते। कोण ह्या 4 सभा जे घेत आहे आणि कुणाच्या विरोधात हे कोण आहे घोटाळेबाज हे तुम्ही शोधा ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।